येणार की आपल्या टेबलवर उपस्थित व्हायचे बरोबर 10 वाजता टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात होईल त्याच्या पाठोपाठ ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि 3 राऊंड मध्ये या तिन्हीची मतमोजणी पूर्ण होईल साधारणपणे 1.25 ते 1.5 तासानंतर पुढचा गट आणि गट अनुक्रमांकाने घेतला जाईल त्या दृष्टीनं पुढच्या गट आणि त्यातील गटातील मतमोजणी प्रतिनिधींनी तयारीत राहायचं आहे प्रत्येक गट आणि गणाला साधारणपणे 1.5 तास 1 ते 1.5 तास गृहीत धरून त्याप्रमाणे पुढच्या गट आणि गणातील प्रतिनिधींनी तयारीत राहायचं आहे धन्यवाद मतमोजणी सुरू होईल 17, 18, 19 हे टेबल म्हणजे टेबल क्रमांक 1, 2, 3 हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट काय